दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. वाहे झुळ 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 इंद्रायणी, वाहे झुळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी. साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी, बुक्का चंदन भारी हलावी याला. अवघाव काश नामान भारी याला. देह विठ्ठल देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. रूप सावळ गोजीर पंढरपुरी, रूप सावळ गोजीर पंढरपुरी. आस भेटीची लागे खुळ्या अंतरी, सावधा काना तुका माऊली पंढरी. अभंगाची गोळी ह्या मुखी रंगली, खुळा जीव हा भक्तीत नादावला. पावला पावलात विठू तू सामावला. देह विठ्ठल देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. मी तुमची आवडती RJ श्रेया आणि तुम्ही ऐकत आहात कम्युनिटी रेडिओ शारदा कृषी वाहिनी 90.8 FM, जिथे शब्दातून वाहतो भावनांचा झरा. आजच्या मनातल्या वाटा या विशेष भागात आपण निघणार आहोत एक भक्तिमय, पवित्र आणि श्रद्धेच्या प्रवासवारीला. वारी म्हणजे चालणं नाही, वारी म्हणजे मनातल्या विठोबाला भेटण्याची आस. वारी भक्तीचा गंध आणि समतेचा रंग. आज आपण मनाच्या गाभाऱ्यातून एक अतिशय पवित्र, शुद्ध आणि भक्तिरसात न्हालेला प्रवास करणार आहोत.
एका अशा वारीचा प्रवास जी पंढरपुराला चालते पण मनामनातून वाहते, जी चालते आहे हजारो वर्षांपासून, पण ती दरवर्षी नवीच वाटते, कारण तिच्यात आहे श्रद्धेचा अमृतगंध. होय, मी बोलते आपल्या संतांची, भक्तांची आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीविषयी. वारी म्हणजे चालणाऱ्या पावलांनी उभं केलेलं चालतं बोलतं मंदिर. वारी म्हणजे संतांचा संदेश आणि समाजाला जोडणारा भक्तीचा धागा. वारी ही एक यात्रा नाही, ती चळवळ आहे. ती चालते देहू आळंदीहून. देवाची पुण्याई आहे आम्हावरी, न चुकता करी तो जन्माची वारी. चालली दिंडी चालली, विठुरायाच्या नगरी चालली. पालखीत असतात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, पण मनात असतो फक्त विठोबा. तर माऊली, या वारीचे भरपूर टप्पे आहेत. वारीचा पहिला टप्पा म्हणजेच आस्था. श्रोते हो, पावसाच्या सरी, भर उन्हातला रस्ता, कधी चिखल तर कधी खडीचा खडतर मार्ग, पण चालणाऱ्या प्रत्येक पावलामागे असते एक न बोललेली प्रार्थना. विठोबा, चालत राहतोय, थकलोय रे, पण तुझ्यासाठी चालत राहतोय. या टाळांच्या ठेकात असतो एक आध्यात्मिक ठाव, जिथे शरीर थकतं पण मन नाही. वारीचा दुसरा टप्पा म्हणजेच समता. वारी शिकवते कोण राजा, कोण रंक, कोण डॉक्टर आणि कोण शेतकरी. वारीत सगळे फक्त वारीकरी. वारीत जात नाही, धर्म नाही, फक्त नाम आहे रामकृष्ण हरी. तुळशी माळ ही श्वासांची तुटे, धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे, धाव विठ्ठला. कारावास सोसलार रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. ओ घरातच कारावास सोसलार रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. छान वाटलं ना हे गाणं ऐकून? तुम्ही पाहिलत का? एका दिंडीत वयोवृद्ध आजोबा आणि दुसऱ्या दिंडीत उभी आहे एक शिक्षिका. पाठीवर लेकरू बांधून चालते एक माता आणि पुढे चालतो एक तरुण, डोक्यावर पताका आणि हृदयात हरिनाम घेऊन. वारीचा तिसरा टप्पा, सेवा आणि शिस्त. वारी म्हणजे चालणारी शाळा आहे. येथे कोणी शिकवायला येत नाही, पण शिस्त, सेवा, सामूहिक जीवन या सगळ्या गोष्टी आपल्या वागण्यात रुजतात. ठराविक वेळ, सामूहिक भोजन, भजन, हरिपाठ, रात्रीची कीर्तनं. वारी शिकवते नियम हेच भक्तीचं रूप आहे. वारीतील स्त्री शक्ती. श्रोते हो, एका दिंडीत चालते ती आलेशार पाय, पायात घुंगर, डोळ्यात थोडा थकवा, पण मुखावर माऊलीचा तेजोमय प्रकाश. ती फक्त एक माता नाही, ती भक्तीचा वारसा चालवणारी, संतांना साजेशी वारकरी आहे. तिच्या मुखातील अभंग हेच तिचं सौंदर्य आणि विठोबावरचा विश्वास हेच तिचं शक्तिरूप. समकालीन वारीचे स्वरूप बदलत आहे आणि आजच्या वारीचं स्वरूप नक्कीच बदललेलं आहे. तंत्रज्ञान आलंय, GPS, लाईव्ह दर्शन, सोशल मीडियावर विठोबाचं गाणं ऐकायला मिळतंय. पण एक गोष्ट आजही तशीच आहे, ती म्हणजे विठोबावरचा विश्वास. श्रोते हो, वारी ही पंढरपुराला पोहोचते, पण मी मात्र स्वतःच्या अंतरंगात पोहोचवते. वारीमुळे मी नवी होते, मी नम्र होते, मी विचारशील होते आणि मन म्हणतं माझ्या मनी वसला तो पंढरीनाथ, आता चालणं म्हणजेच ध्यान. माझ्या मनी वसला तो पंढरीनाथ, आता चालणं म्हणजेच ध्यान. चला तर मग आज रेडिओच्या लाटांवरूनच का होईना आपण विठोबाच्या वाटेवर चालूया. मनाच्या गाभाऱ्यातून तुम्हाला विठोबाची ओळख करून देताना माझं मन भरून आलंय. चला या भक्तीच्या वारीत मनाने सहभागी व्हा
आणि शेवटी भक्तीच्या ओठावर उमटू द्या एकच मंत्र, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. श्रोतेहो, शेवटी ही वारी मनाची आहे. देव पंढरपुरात असतोच, पण वाट असते आपल्या मनातून तिकडे जाण्याची. तर चला श्रोतेहो, आपणही पायाला गती, मनाला भक्ती देऊन वारीच्या या भक्तिरसात ओथंबून जाऊया. मी तुमची लाडकी आरजे श्रेया, शारदा कृषी वाहिनी 90.8 FM वरून तुमच्याशी बोलते. पुन्हा भेटू नवीन सुरांनी आणि नव्या श्रद्धेने. तोपर्यंत एकच हाक, जय जय राम कृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. तवा जोडलं मी हात, जवा सारच थांबल तवा जोडलं मी हात. खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट, छळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. मारल्या मी अनवाणी मग किती येर झाल्या, मारल्या मी अनवाणी मग किती येर झाल्या. माझ्या घरातच झाल्या तशा युगाचार वाऱ्या. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. आता उघडल दार बघ अवघ्या जगाच. तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात, तूच
तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात. जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख, जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख. तुझ्या पायावर माझ्या आसवांचा अभिषेक. मायले कराची नाळ कधी तुटायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही.